नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर या ठिकाणी आपण पाहतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे। इस्लामपूरमध्ये एका जिम्नॅशियमचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते होतंय। विद्यार्थ्यांचं वसतिगृह आणि जिम्नॅशियम हॉलचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते होते। त्यासाठी गडकरी आज इस्लामपूरमध्ये। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर या कार्यक्रमाचं आयोजनच जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील आणि भाजपच्या नेत्यांमधल्या जवळकीनंतर जयंत पाटील भाजपत जात आहेत का अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्यात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आल्यामुळे ही चर्चा आणखी रंगली आहे। तर गडकरींच्या हस्ते विद्यार्थ्यांचं वसतिगृह आणि जिम्नॅशियम हॉल याचं उद्घाटन होते। त्या कार्यक्रमासाठी सध्या नितीन गडकरी सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडे। भूषण, गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर कार्यक्रमाच्या निमित्तानं। नक्कीच नितीन गडकरी आज इस्लामपूर आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आता आहेत। इस्लामपूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाचं उद्घाटन आताच नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेलं आहे। त्यानंतर जिम्नॅशियम हॉलचं देखील उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे। त्यानंतर आता मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जयंत पाटील आणि नितीन गडकरी दोन्ही नेते येत आहेत। खरं तर गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि असं असताना नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाला लावलेली हजेरी यामुळं चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। नितीन गडकरी यांनी याबाबत काय नेमकं कार्यक्रमादरम्यान भाष्य करतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय की जयंत पाटील यांचा कोणताही कार्यक्रम असेल तर राष्ट्रवादीचे शरद पवार असतील किंवा अन्य महत्वाचे नेते उपस्थित असतात। मात्र हा कार्यक्रम या सगळ्याला अपवाद ठरलाय असं म्हणावं लागेल, कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जयंत पाटील हेच या सगळ्या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत आणि नितीन गडकरी यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्याच हस्ते हा सगळा कार्यक्रम संपन्न होत आहे। आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि त्यानंतर आज नितीन गडकरी यांनी इस्लामपूरमध्ये या कार्यक्रमांना लावलेली हजेरी यामुळे चर्चा सुरू झालेली आहे। धन्यवाद भूषण एकूणच माहितीबद्दल। तर विद्यार्थी वसतिगृह आणि जिम्नॅशियम हॉलचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ते जात आहेत। गडकरी आणि जयंत पाटील नेहमीच खुसखुशीत बोलतात, त्यामुळे आज एकाच व्यासपीठावरून ते काय बोलतात याकडे आपलंही लक्ष असेल।